hydrogen, oxygen, nitrogen in the coal is known as ultimate analysis of coal. So now Arvind is going to explain about the presence of nitrogen in the coal, which is also known as Jehlal's method. So the basic principle of this method is that concentrated H2SO4 is treated with the coal, and the nitrogen present in that coal get converted into ammonium sulfate. Then again it is treated with the alkaline solution, and in the output we get ammonium gas is released. So my friend Samruddhi is going to explain about the method. ओके, आतापर्यंत आपण शिकलो अल्टिमेट अनालिसिस. आता प्रॉक्सिमल अनालिसिस झाला तर अल्टिमेट अनालिसिस. अल्टिमेट अनालिसिसमध्ये वेगवेगळे एलिमेंट्स लाईक नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन ह्याच्यामध्ये किती आपल्याला कोलमधनं आउटपुट येतं, किती किती पर्सेंटेजमध्ये येते ते आपण शिकलो. जसं आता कार्बनमधनं कार्बन, हायड्रोजन, त्यानंतर कंबशन ॲपॅरेटस मेथडनी आपण फाइंड आउट केलं की कार्बन किती पर्सेंटेजमध्ये आलं, हायड्रोजन किती पर्सेंटेजमध्ये आलं. सिमिलरली सल्फरमधनं डिस्कार्ज मेथडमधनं आपल्याला सल्फर किती पर्सेंटेजमध्ये आलं आहे हे फाइंड आउट. सिमिलरली नायट्रोजनमधनं आपण हे बघणार आहोत की जेडाल्स मेथड थ्रू आपल्याला नायट्रोजन किती पर्सेंटेजमध्ये येतं हे बघणार आहे. सो नायट्रोजन त्याच्यासाठी एक आपण कधी बघितलं नाही तो फ्लास्क बघणार आहे, जेडाल्स फ्लास्क. जेडाल्स फ्लास्कमध्ये आपण काही सोल्युशन घेतो जसं की कोलमधनं आपल्याला काय प्रोसिजर आहे, नायट्रोजन काढायचं की नायट्रोजन किती पर्सेंटेजमधनं बाहेर येतं, आपल्याला नायट्रोजन किती येतं पर्सेंटेज फ्रॉम कोल. सल्फर झालं, कार्बन आणि हायड्रोजन झालं. सिमिलरली कोल घ्यायचं, त्याचं कोल विल रिॲक्ट विथ K2SO4 आणि ह्याच्यामध्ये कॅटलिस्ट H2SO4 and not K2SO4. Am I right? No. K2SO4 is catalyst. Sorry. H2SO4 acid will react with the coal, and in that we will add catalyst called K2SO4, and this reaction will took place in the Jehlal's flask. आणि Jehlal's flask मध्ये आपण हे सोल्युशन तयार करणार. तर हे जे सोल्युशन आहे ते आपण पोर करणार हे राऊंड वॉटर फ्लास्कमध्ये. त्या राऊंड वॉटर फ्लास्कमध्ये कोणत्या तीन गोष्टी तयार झाल्या, दॅट इज K2SO4, H2SO4 आणि कोल. ह्या तीन गोष्टी तयार झाल्या आपण जर पोर करणार आहे, आणि त्या पोर केलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण एक कॉन्सन्ट्रेटेड अल्कली ॲड ऑन करणार आहे. तर अल्कली ॲड ऑन केले की त्याच्यातून नायट्रोजन लिबरेट आउट होणार आहे, आणि तो नायट्रोजन अमोनिया सॉरी अमोनिया नायट्रोजन पर्सेंटेज जो मेन आहे आपल्या ह्याचा एक्सपेरिमेंटचा. तो नायट्रोजन ऑफ पर्सेंटेज इज दॅट volume the acid consumed is volume of acid consumed multiplied by that is volume, let me write, sorry, nitrogen. So to find out how much the outputs for nitrogen in the coal is, that the formula for it is that volume of acid consumed multiplied by normality of NaOH solution multiplied by 1.4, and it is whole divided by weight of coal sample, that how much you are taking the coal in weight, and that's it. Thank you.